दाखवते. हे बघ घर, मस्त छोट्या छोट्या झोपड्या, इथं पेरणी चालू आहे, मस्त झाड झुडप किती भारी आहेत ना. छान दिसतो. इथं नारंगी करत बैल नांगरत्या. हा नांगरत्या. आणि इथं कळशी आहेत हे बघ. बैल इथं पण नांगरतात. ते विहीर आहे मस्त पैकी किती. हा हे बघ इथं बैल आहेत. बैल इकडे 4 जोड्या आहेत ना. 4 नाही 3 जोड्या वाटतं. 4 जोड्या आहेत. भारी भारी बांधले ते. हा हे बघा हे ना दगड फेकून हाणतात. पाखरांचं धान्याचं राखण करतात. हा आणि इथं खत टाकतात. नाही नाही खत टाकतात आणि हे फवारा करतात किडे बसू नये म्हणून ना. काय कसं भारी दळण वरतात त्या फवारा मारत्या. आणि याचं काय नाव आहे काय राखण. हा हे इथं आता कामाला चालले बाई. कामाला चालले ते धान्य पाकिडतात. अजून इथं मागं पण फळांचं झाड आहे भारी. शेतकरी राजाचं असंच राहते. हा छान छान किती इथं कामाला चालले बाया मस्त. ट्रॅक्टर नांगरतोय. ट्रॅक्टर मस्त नांगरतो ना. आणि रास पण धान्याची रास. घर पण धान्याची रासासाठी केलेलं. धान्याची कोठी. हा कोठी रासच समजा ना. कुठे किती भारी बांधले. किती भारी मस्त मस्त केले. त्याचा आपण गौऱ्या बाबा ते गाणं नाही निघलं का गौऱ्या 1.5 दिवसाच्या निघाल्या गौऱ्या सासरला ग बाई सासरला. गणपती बाप्पा बघा किती भारी आहेत. हे त्यांची बाळ साईडची. प्रपंच बघ गौरांचा प्रपंच कसा आहे. म्हणजे माहेरला का घेऊन येतात प्रपंच. आणि याच्यातून जाताना या बाई किती पदार्थ आणले पाहिजे. जात दळबाई बरणी मिरच्या लसूण बाय बाळपक कसं पाळण्यात झोपलंय बसलंय किती भारी आहे. पाळणं किती छान बांधलेलं. पाळणा भारी बांधलाय त्यांनी. 3 दिवसाच्या राहत्या. काय म्हणतात माहेरला येत्या 2 दिवस. तिसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जात्या. हे तुळस आली आहे. तुळस बारीक चित्र तुळस